नमस्कार. नेहमी सावधान राहावे, पण का राहावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. नेहमी सावधान राहिलं पाहिजे, नेहमी दक्ष राहिलं पाहिजे, नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, नेहमी तत्पर राहिलं पाहिजे, नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. पण का राहिलं पाहिजे, कशामुळे राहिलं पाहिजे, याचं कारण म्हणजे केव्हा कोणतं संकट येईल, केव्हा कशी परिस्थिती येईल, केव्हा कोणती परिस्थिती येईल, कशी स्थिती येईल, या कशी समस्या येईल, या कशी वेळ येईल, कसा काळ येईल, हे काही सांगता येत नाही. म्हणून याचा सामना करण्यासाठी आपल्याला नेहमी सावधान राहावे लागते. जर आपण बेसावध राहिलं तर आपलं जीवन दुःखमय होऊन जाईल, कठीण होऊन जाईल, संकटमय होऊन जाईल, कंगाल होऊन जाईल, नरक होऊन जाईल. म्हणून प्रत्येक बाबतीत, कोणत्याही बाबतीत, कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आपल्याला सतर्क, सावधान, दक्ष राहावे लागते. कोणती गोष्ट असो, दैनंदिन कोणती गोष्ट असो, कशा बाबतीत असो, कोणत्याही गोष्टीबाबत असो, आपल्याला सावधान राहणे आवश्यक आहे, सतर्क राहणे आवश्यक आहे. म्हणून सावधान राहा, सतर्क राहा, जागरूक राहा. विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या अभ्यासाबाबत सतर्क राहावे लागते, जागरूक राहावे लागते. त्यांनी जर बेसावध राहिली, अभ्यासच केला नाही, खेळण्यात, टाईमपास करण्यात, मस्ती करण्यात, गप्पा मारण्यात, हिंडण्यात फिरण्यात दिवस घातले आणि परीक्षा जवळ आली तर ते परीक्षेत काहीच लिहू शकणार नाही. कारण ते सावधानच राहिली नाही, सतर्क राहिले नाही. त्यांनी सर्व वेळ खेळण्यात, हिंडण्यात फिरण्यात, गप्पा मारण्यात, मस्ती करण्यात घातला आणि परीक्षा कधी आली त्यांना पत्ताही नाही. आणि जर ते सावधान राहिले असते, जागरूक राहिले असते, सतर्क राहिले असते, दक्ष राहिले असते, त्यांना काळजी चिंता असती, तर त्यांनी अभ्यास केला असता, चांगल्या रीतीने अभ्यास केला असता आणि ते परीक्षेत चांगल्या रीतीने पास झाले असते. परंतु त्यांनी दक्षता घेतली नाही, काळजी घेतली नाही, मनावर घेतले नाही, ध्यानावर घेतलं नाही आणि ते परीक्षेत नापास झाले. म्हणून कोणती गोष्ट साध्य करायची असेल, कोणती बाब साध्य करायची असेल, आपलं स्वप्नध्येय साध्य करायचं असेल, या काही मिळवायचं असेल, या जीवन आपलं सुंदर करायचं असेल, या काही मोठं बनायचं असेल, या काही करायचं असेल, या कोणताही निर्णय घ्यायचा असेल, या काही जरी करायचं असेल, तर आपल्याला नेहमी सतर्क, सावधान, तत्पर राहावे लागते, दक्ष राहावे लागते. तरच आपलं काम होते, आपलं जीवन सुंदर होते, आपलं जीवन रंगीत बनते. म्हणून नेहमी सावधान राहा, सतर्क राहा, जागरूक राहा. आपल्याला प्रवास करताना सुद्धा मग रेल्वेनं करता, या बसनं करता, या स्वतःच्या गाडीनं करता, कशाने प्रवास करत असाल तर तुम्हाला सावधान राहणे आवश्यक आहे, सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्या वस्तूबाबत, आपल्या अनेक गोष्टीबाबत सावधान राहणे आवश्यक आहे. आपल्या मोबाईल, आपले पैसे, आपल्या सर्व गोष्टीबाबत सावधान राहणे आवश्यक आहे, लक्षात राहणे आवश्यक आहे, ध्यानात राहणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक वस्तूबाबत आपल्याला सावधान राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेमध्ये सावधान राहणे, जागरूक राहणे आवश्यक आहे. या केवळ सर्वांनी झोपून जर प्रवास केला तर वस्तू चोरी जाऊ शकतात, सामानाची चोरी होऊ शकते, पैशाची चोरी होऊ शकते, मोबाईल चोरी होऊ शकतो. म्हणून सर्वांनी सतर्क, सावधान राहिलं पाहिजे, सर्वांनी जागे राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. रेल्वेमध्ये जागरूक राहून, सतर्क राहून, सावधान राहून जर प्रवास केला तर आपल्या कोणत्याच वस्तूची चोरी होणार नाही, सामानाची चोरी होणार नाही आणि पैशाची चोरी होणार नाही. आपल्या सर्व वस्तू सुखरूप राहतील, आपण सुखरूप राहोत. म्हणून सतत सावधान, सतर्क राहणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. घरातल्या प्रत्येक वस्तूबाबत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कोणती वस्तू असो, काहीही असो, सतर्क सावधान राहणे आवश्यक आहे. कारण यामुळेच खरंच जीवन सुंदर होतं, रंगमय होतं, भव्यदिव्य होतं. चोरापासून सावधान राहिलं पाहिजे, वाईट लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे, मूर्ख लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे, वाईट गोष्टीपासून सावधान राहिलं पाहिजे, वाईट विचारापासून सावधान राहिलं पाहिजे, ढोंगी, सोंगी, पाखंडी लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे, वाईट मूर्ख लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. सर्व वाईट गोष्टीपासून सावधान राहिलं पाहिजे. तरच आपलं जीवन सुरळीत होईल, मस्त होईल, आनंदी होईल, चांगलं होईल, छान छान. कोणताही निर्णय घ्यायचा असेल
तर सावधानपूर्वक, दक्षपूर्वक, काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा असेल तर प्रथम त्याची विचारपूस केली पाहिजे आणि विश्वास ठेवायचा तर त्यापासून सावधान राहिलंच पाहिजे. अनेक गोष्टीपासून सावधान तुम्ही राहिलं पाहिजे.